श्री अष्टविनायक मित्रमंडळ सरस्वती चौक नवीन शिडको नाशिक येथे दर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। श्री अष्टविनायक मित्रमंडळाचे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे 16वे वर्ष असून दरवर्षी मंडळातर्फे काही ना काही समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। यावर्षी देखील लहान मुले मुली सर्वांसाठी सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवून गुड टच बॅड टच या ॲक्टिव्हिटीवर आधारित महिला बालविकास अंतर्गत हेल्पलाईन 1098/112 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी सरस्वती चौक येथील संध्याकाळी 7 वाजता उपस्थित गणेश भक्त आणि मंडळाच्या वतीने आरती करण्यात आली। तसेच लहान मुले महिला सुरक्षित राहावी म्हणून त्यासाठी मंडळाच्या वतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या अंतर्गत समुपदेशनाचा कार्यक्रम राबवण्यात आला। यावेळी लहान मुले आणि त्यांचे अधिकार त्यांनी घ्यावयाची सुरक्षितता या विषयावर उपस्थित महिला व लहान मुलींना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच महिलांना मिळणारे शासनाच्या योजना आणि त्यांच्या संरक्षणाच्या बाबी या विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र शासन चाइल्ड हेल्पलाईन महिला बाल विकासचे विजय माळी, समुपदेशक अतुल डांगळे, सुपरवायझर दीपक शिंदे, केसवरकर स्नेहा पवार, केसवरकर यांच्यासह मंडळाचे रमेश एकनाथ पवार, ज्येष्ठ नागरिक सुरेश शंकर पवार, दादाजी सोनवणे, अनिल झांबरे, आत्माराम बेरड, मिलिंद पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र कुमार, रवींद्र निकम, राजेंद्र लचके, पुंडलिक पगारे, हिमांशू पवार यांच्यासह सरस्वती चौकातील नागरिकांचे चाइल्ड हेल्पलाईन 1098 हा उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य लाभले। बाकीचं माहिती जर असेल तुम्हाला किंवा त्यावर जास्त न बोलता मी तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आता बऱ्याच याच्यात माहिती म्हणजे उपयोगी पडणार आहेत त्यापैकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना म्हणून आहे। तशा असं म्हणजे गव्हर्नमेंटनं खूप साऱ्या योजना चालू केल्या जातात मुलांसाठी महिलांसाठी। आम्ही सध्या मुलांवर आतुरतेने वाट पाहतो की तुम्ही याचा उल्लेख करणार, पण तुम्ही तो केला नाही। तर मी तुमच्याकडनं त्याची माफी मागतो या गोष्टीसाठी। चालेल, मी हा कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करतो। आणि अजून तुम्हाला काही प्रश्न? मग जेवले नाही? जोरात बोलायचं। व्हेरी गुड, थँक्यू सर। धन्यवाद। तुझे पेपर आहेत, जावंच लागेल ना? हो। मग तुला जर कोणी असं थांबवलं मग काय करशील? पण तुला जर कोणी असं पकडलं तर घाबरशील ना तू? मग सांग की घाबरेल, बोल पटकन। घाबरल्यावर काय करायचं? पळायचं। ते तुला पळून नाही, तिला असं पकडून ठेवलं तर की तो सामना करू शकेल दुसऱ्याशी, म्हणून त्याला फक्त एक सांगायचं, ओरडायचं। कसं ओरडायचं बघ, मी ओरडून दाखवते। असं नाही बघ, तुला कोणी शाळेत जाते त्रास दिला, तुला असा हात लावला, हे बघ तुला मी असा हात लावते, कसं वाटतंय? कसं वाटते? छान छान वाटते। तुला मी असं केलं तर कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग? छान वाटतंय का? नाही ना? हे बघा, मुलांना कळतं। तुला ग, तू कॉलेज स्टुडंट आहे, तुला असं केलं तर इट्स ओके। तुला असं, या इट्स अनकम्फर्टेबल, इट्स अनकम्फर्टेबल, ओके। म्हणजे लहान मूल असो मोठं मूल असो, त्यांना आपल्या सुरक्षिततेचं भान आहे। त्याच्यानंतर मग असं ओरडायचं, छान जा आहेत असं तुम्हाला वाटतं का? आपल्या याच्यामध्ये तुम्हाला कोणी सांगू शकतं का बालकांसाठीचे काही अधिकार आहेत का? नमस्कार, माझं नाव दिनेश गोपीचंद पाटील। आमचं अष्टविनायक मित्रमंडळ हे दरवर्षी नवीन उपक्रम राबवतं। आमचं हे 16वं वर्ष आहे। आम्ही ह्या वर्षी पण नाही काय एक नवीन उपक्रम राबवला आहे, लहान मुलांचे संगोपन किंवा त्यांचे अधिकार आणि आता जे अत्याचार झाले बदलापूरला लहान मुलावरती त्या विषयावरती हा कार्यक्रम होता, तो पण राबवला।
आणि ते सगळ्यांना अधिकार काय आहेत लहान मुलांचे महिलांचे ते आम्ही त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं. बोल तुझं नाव. नमस्कार, मी हिमांशू पवार, अष्टविनायक मित्रमंडळातले एक सदस्य. आज जो आम्ही कार्यक्रम घेतला, जिल्हा महिला बालविकास विभाग तसंच चाइल्डलाईन हेल्पलाईन 1098 यांच्या संदर्भामध्ये जो आम्ही उपक्रम राबवला, हा जो उपक्रम राबवला हा छोट्या मुलांसाठी, जसा जो बदलापूरला आत्ता अत्याचार झाला त्या अनुषंगाने इकडं आमच्या एरियात किंवा आमच्या गावात किंवा आमच्या नाशकात होऊ नये म्हणून हे सगळं उपक्रम राबवून आम्ही लहान मुलांना बॅड टच आणि गुड टच हे काय अधिकार आहे बुवा असं समजवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर जे महिलांचे जे हे आहेत अधिकार की जेणेकरून त्यांना जे उपक्रम राबवले पाहिजे त्यांनी, जसं महिला जे विधवा महिला आहेत त्यांची त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना कसं बँकेकडून किंवा सरकारकडून जे अनुदान मिळतं त्या संदर्भात ही चाइल्डलाईनने खूप सुंदर अशी माहिती दिली. त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. तसंच अष्टविनायक मित्रमंडळातर्फे मी त्यांचं आभार मानतो. धन्यवाद. मदत करणार नाही परिणाम होतात. बालविवाह हा कायदेशीर त्यासाठी बालविवाहाची माहिती मिळाल्यास संपर्क साधून व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव मला जाणीव आहे. आम्ही त्यासाठी हे खालचं थोडंसं खालचं सरळ कर. एक वेळा